नमस्कार. आज आपण गुदमार्गातील फिशर या समस्येबद्दल बोलणार आहोत. फिशर म्हणजे गुदमार्गाच्या आतील झालेली जखम. या जखमेमुळे तुम्हाला तीव्र वेदना, रक्तस्राव, अस्वस्थता इत्यादी लक्षणे जाणवू शकतात. बऱ्याचशा लोकांना फिशर आणि हेमोरॉइड्स एकच वाटतात, परंतु या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि दोन्हींसाठी विशिष्ट उपचारांची गरज असते. गुदद्वारातील फिशरची सामान्य लक्षणे म्हणजे मलमूत्र विसर्जनाच्या वेळी आणि नंतर होणाऱ्या तीव्र वेदना, मलासोबतच होणारा रक्तस्राव आणि गुदमार्गातील दिसणारी जखम. जर ही लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला वैद्यकीय मदत घेण्याची गरज आहे. फिशरची कारणे विविध असू शकतात, जसे की दीर्घकालीन बद्धकोष्ठता, कठीण मलाचे विसर्जन आणि तीव्र अतिसार देखील फिशर होण्यास कारणीभूत ठरू शकतात. स्त्रियांमध्ये फिशर ही खूप कॉमन समस्या आहे. याचं कारण असं आहे की नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा बाळाचं डोकं खाली येतं तेव्हा गुदमार्गाला इजा होण्याची शक्यता असते. त्यातूनच स्त्रियांना पुढे फिशरच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सुखद बातमी अशी आहे की बहुतेक फिशर साध्या उपचारांनी ठीक होतात, जसे की तंतुमय आहार वाढवणे, भरपूर पाणी पिणे आणि मल सैल करण्याचे उपाय करणे. हे फिशर रोखण्यासाठी आणि बरे करण्यासाठी मदत करतात. कायमस्वरूपी फिशरसाठी आमच्याकडे प्रभावी वैद्यकीय उपचार आहेत. शांततेत त्रास सहन करू नका, योग्य उपचार घ्या आणि आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारित करा. माहितीपूर्ण रहा, आरोग्यदायी रहा. धन्यवाद.